मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित असणाऱ्या नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्र मुरबाड तालुका या साधन केंद्रामार्फत 3 जानेवारी 2026 रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे मुरबाड मधील कुसुमाई गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते। यात कबड्डी, खो खो, संगीत खुर्ची या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला। खेळाच्या माध्यमातून महिलांच्या मध्ये आत्मविश्वास, संघभावनेचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून साजई गावच्या सरपंच नम्रताई सासे, पोलीस पाटील भारतीताई देसले, अंगणवाडी सेविका उषाताई देसले, सीएमआरसी अध्यक्षा सुरेखाताई खोळंबे, सीएमआरसी सचिव शुभांगीताई माळवे, सर्व सीएमआरसी कार्यकारिणी मंडळ सुषमा भवार, संगीता गायकवाड, संगीता जाधव, अनिता धनगर, समिदा उबाळे व सहयोगिनीताई रेणुका माळवे, विद्या खाटेगरे उपस्थित होत्या। या प्रसंगी ज्योतिताई आहिरे, संगीता गायकवाड, सुषमा भवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। शेवटी सीएमआरसी अध्यक्षा सुरेखाताई खोळंबे यांचे सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर अध्यक्षीय भाषण झाले। सुरेखाताई यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रीडा आणि सामाजिक उपक्रम महत्त्वाचे असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना कृतीत उतरणारा हा उपक्रम मुरबाडमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे। झाली व माई पुण्याईतीची कामी आली खरी, त्या सावित्रीचा फोटो तुझ्या हाय काही घरी ग माय, सावित्रीचा फोटो तुझ्या हाय काही घरी। आपल्यातील किती भगिनीच्या घरी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा होती शाळेमध्ये आणि विचारण्यात आलं होतं की सावित्रीमाई फुले नसत्यात तर सगळ्या मुलींनी भरभरून लिहिलं। एका मुलीनं पान कोरं ठेवलं। गुरुजींनी विचारलं तू निबंध का नाही लिहिलास? तिने सांगितलं की सावित्रीमाई फुले नसत्या तर हे पान जे कोरं आहे ते आयुष्यभर कोरच राहिलं असतं। सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्या घडत राहणार आहेत। तुम्ही होता म्हणून स्त्रीला स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला। तुमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।